चला कार्यकर्त्यांनो, घातांक या प्रकरणामधलं हे उदाहरण आहे. एक छोटासा नियम तुम्हाला मी अगोदर सांगतो, काय ऐका. समजा 3च्या डोक्यावर आहे 1+5 आणि बरोबर 3च्या डोक्यावरती आहे समजा 12. तर तुम्ही इथं थोडासा विचार करा की जर पाया समान असेल, बघा बरं, दोन्ही पाया जर समान असेल तर वरचे पण समान असतात. म्हणजे घरच्यांनी जर एखादी पोरगी तुम्हाला बघितली तर तुम्ही आपोआप ते होय म्हणायची. घरच्यांना पसंत आहे, तुम्हाला पण पसंत आहे. मग ऐका, जर पाया समान असेल तर वरचे पण समान असतात. म्हणजेच 1+5 बरोबर 12. आणि तुम्हीच सांगा मग, 1ची किंमत काढण्यासाठी 5 पलीकडे जाऊन काय झाला, वजा, म्हणजे 7 उत्तर. हाच नियम आपल्याला इथं वापरायचा आहे. पण बाळांनो, इथं आपला पाया समान नाही. मग पाया समान करण्यासाठी इथं 5 आहे तर याला बदलू आणि आपण 5 मध्ये रूपांतर करू. मग तुम्हीच सांगा बरं, 125 हा 5चा काय असतोय, घन आहे का, 5चा घन. आणि अजून डोक्यावर 2 आहे बाळांनो, जो पहिला. म्हणजेच खरं काय झालं सांगा बरं, 5चा 1+1 बरोबर 5च्या डोक्यावर वरच्यांचा टोप्यांचा गुणाकार करतात, 3 दुणे 6. आला का आताचा नियम. घरचे तयार तर आपण पण तयार. म्हणजेच बाळांनो, 1+1 बरोबर 6 आहे. आणि तुम्हीच सांगा मग, +1 पलीकडे जाऊन वजा झाला, मग 6 नाही गेले काय, 5. संपलं. 1ची किंमत 5 आली. कुठे, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. पाया समान करून घ्यायचं आहे. तर बाळांनो, असंच एक उदाहरण आहे तुमच्यासाठी. हे उदाहरण सोडवायचं आणि कमेंट मध्ये मला उत्तर सांगायचं. ओके.